श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते ह्या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्याचे नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेळी सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत अपाटोळ झाले भक्त, तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णो. सवे घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरणी टोळांचे मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बेसले येथे राजस्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्थ व निश्चिती आले सोळाप्याचे ग्रहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती सोळापा करी आदर, योग यागाधिक काही सोळाप्याने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेथे सोळाप्याची चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी सोळापा करी अधिक अधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असतिजे. सोळाप्याचे ग्रहाप्रती आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविते गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात येती विख्यात पातली. वार्ता ऐसे ऐकुनी राव बोलला काय वाणी, गावात येते येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊन या लवलाही भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसे वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती भोंगली रायांची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. भक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आणहुंदरी, समस्ती पाऊले मंदिरी. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामीराजार्पण मस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय गुरुदेव दत्त.